बाजरी भाकर कालवण आम्ही खाल्लं. होय. एक नंबर लागलो. तो अशी मला बरेच दिवसापासून आम्ही बघतोय पण काय भेटलं नव्हतं. होय. नमस्कार. तर आज असा एक मस्त असा माझा बेत आहे. तर मामा रात्री रान बघायला गेलो होतो पुढं. तर मस्त असा वाटाणा आणलाय. तर त्याचा मस्त असा मी बेत ठरवला एक असं मस्त कालवण करायचं. तर त्या वाटाण्याचं कालवण म्हणजे 2-3 पद्धतीत केल्या जातं. सुकं पण बनवलं जातं किंवा असा गट असं मस्त असं बनवलं जातं, रसा बनवला जातो. तर मी असं मस्त घट्ट कालवण म्हणजे जास्त रसा पण नाही लय सुकं पण नाही असं बनवणार आहे. आणि त्याचा वाटाणा भात पण केला जातो. तर आता मामा आम्ही आधी सोलून घेणार आहे. तर आता सोलायला कसं नाही लय वेळ जाणार कारण हे वाटाणा म्हणजे लय सोलाय सोप्पा एकदम पटपट पटपट सोलून होणार. कारण एकदम नुसतं असं त्याचं दाणं बराबरा ओढून घ्यायच्यात बाहेर. तर सकाळचा टायमिंग आहे त्याच्यामुळे आता मेंढरासाठी आपलं गाय गाय उरकायला लागतं सगळं काम. तर सागर पण मस्त असं आंघोळ पांघोळ हातात झाली सागरची आणि चाललंय सागरने तांबाटा खायला घेतलं. मी तांबाटा चिरीत होती जरा. तर तांबाट खातोय सागर का नाही सागर. सागर आणि आम्ही जरा गावात जाणार आहे फिरायला आता का नाही बाळा. कुठं जाणार आहे आपण. फिरायला जायचंय आम्ही दोघं. मग कुठं जायचं गावात ना. बरं गावात जायचंय आम्हाला. तर आजच्याला आपल्या बाजरीच्या भाकरी बरं वाटाण्याचं जे कालवण आहे ना खरं तर पापोडा जर बाजरीच्या भाकरीला जर असलं ना तर वाटाण्याचं कालवण एवढं भारी खायला लागतं ना. चटणी बिटणी वाटाण्याची केल्यावर लयच मस्त असं असं परतून म्हणजे आपण मटकीची उसळ बिसळ कशी बनवतो असं वाटाण्याचं पण बनवायचं. तर लय एक नंबरच कालवण खायला लागतं बाजरीच्या भाकरी बरं. फक्त गरम गरम भाकर पाहिजे त्याला. मामा आता एवढं सोडा तुम्ही थोडस मी वाटण्याची तयारी करते. तर आता मी साहित्य जे काढलेले ते वाटून घेणार आहे वाटण पहिल्यांदा. तर हे खोबराचा तुकडा घेतला एवढा आणि थोडस शेंगदाणा घेतल्यात. ह्या खोबऱ्याच्या अंदाजाने खोबऱ्यापासून थोडस कमीच आहे 2-4 दाणं. आणि लसूण घेतलाय. तर हे जे मसाला आहे एवढं काढलंय त्याला. तर हे आपली दाणा पावडर आहे घरचा मसाला आहे आणि हे गरम मसाला आहे. गरम म्हणजे गरम म्हणतात का गरम म्हणतात पण आम्ही गरम मसाला म्हणतो त्याला किंवा गरम मसाला. आणि हे जिरी आणि मोहरी. तर एवढी हळद आहे कोथिंबीर आणि आपल्या एक दालचिनीचा तुकडा आणि चक्री फुलाचं 2 पानं. तर हे खोबरा पहिल्यांदा मी भाजून घेणार आहे. तर मस्त असा हराव भाजून घ्यायचा. खोबरा भाजून आता चांगला मस्त बारीक वाटून घेते या. खोबरा खरं तर हराव भाजल्याच्या नंतर चव लय भारी असते खोबऱ्याला. तर आता खोबरा वाटून घेतला त्यातच मी शेंगदाणा वाटून घेणार आहे. थोडस आपला पाण्याचा टिपका यायचा म्हणजे बारीक होतात लगेच. तर आता खोबरा पण शेंगदाणा पण मस्त वाटून घेतलं. तर लसूण आता ते टिचून घेते. तर आपलं वाटण आता तयार झालं सगळं. तर आता सगळं आपलं वाटण तयार झालंय. तर घेणार आहे भांडत ठेवून चुलीवर. तर आता तेल टाकून घेते. तर मस्त असं मामाने ना आत्याने घरनं आपल्या घरच्या शेंगाचं तेल पाडून आणलेलं आहे शेंगदाण्याचं. तर लय गट आहे असं म्हणजे नाही का आपण शेंगदाण्याचं तेल म्हणजे ते टाकलं ना तर असं गरम झाल्याच्या नंतर वाढतं या म्हणजे
असं आळल्यावानी होतंय आणि मग जास्त तेल होतंय म्हणजे आपण गरम केल्याच्या नंतर. तर 5 लिटरचं डबडच आणलंय घरनं आत्याने आणि मामाने, कारण त्यांनी असं डबा तेलाचा डायरेक्ट पाडूनच आणला शेंगदाण्याच्या. तर गेल्या वर्षी शेंगदाणा पेरलेलं होतं आपल्या वावरात. तर आता हे दालचिनी आणि ते चक्री फुले ते आधी टाकून घेते. तर जिरे आणि मोहरी, तर ती मस्त अशी फुलली की लगेच कांदा टाकायचा. तर मस्त कांदा थोडासा तळत आला की लगेच लसूण टाकून घ्यायचा. तर कांदा लसूण हे आपलं तळून झाले की लगेच टमाटे टाकून घ्यायचं त्याच्यात. तर आता मस्त आपलं तळून झालंय. तर त्याच्यात आता आहे ना हे आपलं मसाला टाकून घ्यायचं. हळद आहे, तरी धना पावडर आहे, आणि आपला मसाला आहे घरचा, आणि गरम मसाला आहे. कारण आपण जे वाटण जे वाटलेलं आहे ते भाजून घेतलेलं आहे, शेंगदाणा पण भाजलेलं आहे आणि खोबरं पण, त्याच्यामुळे ते काय लगेच टाकायचं नाही. तर आता आहे ना आपण वाटाणे चांगले मी धुवून घेतल्यात तर ते टाकून घेऊ. तर त्यात मीठ टाकून घेऊ आता. आणि एकदम बारीक जाळावर ठेवायचं त्याला आता, आणि वरती झाकण ठेवायचं. झाकण ठेवून लगेच पाणी ओतून घ्यायचं. तर अगदी चांगलेच आपलं वाटाणं परातले गेलं, कारण वर झाकण ठेवल्याच्या नंतर थोडं थोडं त्यात पाणी सुटत गेलं की वाटाणं परातल्या जातात बारीक जाळ लावल्यावर. तर आता हे गरम पाणी झालेलं त्यात टाकून घेते, आणि झाकण ठेवून घ्यायचं आणि परत वर पाणी वाचायचं ताटावर. तर हे वाटणाचं पाणी तर ते ओतून घेते आता वर पाटा धुतलेलं. तर आता वर पाणी ठेवलंय त्यालाच फार आदान आले, म्हणजे तेच पाणी काढायच्या बाया बेतावे. तर मस्तच आपलं आतमध्ये शिजतंय वाटाणा. तर आता वरचं पाणी जे रसा ते ओतून घ्यायचं त्याच्यात. तर आता आपण वाटण जे वाटलेलं आहे ते टाकून घेणार आहे त्याच्यात, खोबरा आणि शेंगदाणा. तर मस्त असे बारीक आता कोथिंबीर चिरून घेते या. तर आता बाणायचं मस्त बाकी असं कालवण झालंय. आणि मला पण जरा आता गावामध्ये जायची, तर तवर आता बाणाय भाकरी करून घेईल. मेंढर पण जरा चरायला गेल त्या हरीला नाश्त्याला, आणि थोड्या वेळामध्ये येतील मेंढर. मी तवर गावातनं जाऊन येईल आणि मेंढर पण येतील, आणि मग जेवायचं भाकर खायची, मग जायचं मेंढर घेऊन पुढं. तर शिजले आता खाली उतरून ठेवते. तर अगदी जोरात वाटाण्याच्या कोरडेशाला कडा आलाय. तर अगदी मोकळ्या आकाशाच्या खाली बनवलेलं हे वाटाण्याचं कालवण आणि बाजरीची भाकर
अगदी खायला पण लय मस्त बाकी असतं. तर त्यात कोथमीर टाकलीच नाही अजून, आता वरनं टाकून घेणार आहे. कोथमीर टाकून लगेच वरती झाकण ठेवायचं, कारण कोथमीर टाकल्या टाकल्या गरम गरम कालवण त्याचा आवाज असा बाहेर जाऊन द्यायचा नाही. तर आता थोड्या वेळामध्ये मेंढरा आली आणि भाकरी झाले की मग जेवायचं आणि जायचं मेंढर घेऊन पुढं. तर आता मी जरा गावात गेलो होतो, तर आता आली ते हरिवनं मेंढर आणि बसली ते जेवायला दादा किसन आणि आई. आता मी पण बसतो जेवायला मस्त बाकी. कसं काय आजचं कालवण झाले हा? मस्त झाले मस्त झाले. होय. तर आता बसले जेवायला मस्त बाकी. कालवण एक नंबर. हा बाजरी भाकर कालवण आम्ही खाल्लं, होय. एक नंबर लागलो. लय चव अशी मला बरेच दिवसापासून आम्ही बघतोय पण काय भेटलं नव्हतं. होय आई. चांगले झाले. हरी कशी काय झाली मेंढराची? हरी बी चांगली गावली. बरी झाली ना? वावर बिवर गावली 5-6. टाइम झाला मला लय यायला. नाही लय टाइम झाला, पण आता मेंढराचा टाइम झाल्याच्या नंतर जेवायला जेवलंच पाहिजे ना. अगदी मस्त बाकी आज वाटाण्याचं कालवण झालंय आपलं गाय गरबडेला वाट चाललेला. सागर कालवण लय भारी झाले. लय बेस्ट. हा लय बेस्ट झाले. काय भाजी कसं काय आजचं कालवण आहे मग? आजचं कालवण चांगलंय. होय. अर्चना कसं काय लागते कोरड्यास? मस्त मस्त आहे ना? चवीला भारी.